राज्यात सर्वत्र पोषण आहार सप्ताह सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात देखील पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे। धारणी तालुक्यातील मांडवा येथे पोषण आहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध संदेश देणारे फलक हाती घेत संपूर्ण गावातून रॅली काढली। या रॅलीमध्ये धारणीचे गटविकास अधिकारी यांच्यासह प्रकल्प अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मेळघाटामध्ये कुपोषणाची समस्या मुख्य आहे। मेळघाट मधील कुपोषण दूर करण्यासाठी संतुलित आहार मातांना देणे गरजेचे आहे। यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी गरोदर मातांनी सकस आहार कसा घ्यायला पाहिजे, सोबतच कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे याचे महत्त्व पटवून दिले। यावेळी मांडवा येथील अंगणवाडीत सकस पोषण आहार मातांना देण्यात आला। माझं नाव डॉक्टर तिलोत्तमा वानखेडे, मी तालुका आरोग्य अधिकारी धारणी, मेळघाट क्षेत्र, जिल्हा अमरावती। सध्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पोषण माह राबवतो आहे। मेळघाट क्षेत्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपण हा कार्यक्रम राबवतो आणि यामध्ये आरोग्यच्या टीम ह्या आणि ICDSच्या टीम ह्या आपल्याकडे जे कुपोषण आहे, जो अनिमिया आपल्या मेळघाटमध्ये जास्त प्रमाणात आहे, त्याच्यावर कशी मात करायची याच्याबद्दल समुपदेशन करत आहेत। जसं की मुलांना योग्य पद्धतीने पोषक आहार कसा पुरवायचा आहे, महिलांमध्ये जो अनिमिया आहे त्याच्यासाठी कुठले कुठले स्थानिक पदार्थाचा उपयोग आपण करू शकतो। जसं बीटरूट झालं, मोव्याचे फुलं आणि चणे झाले, हे आपण त्यांना खायचा सल्ला देतो अनिमिया कमी होण्यासाठी। आणि बाकी सकस आहार आणि पोषण याबाबत जनजागृती ही या महिन्यामध्ये आपण सगळ्या गावागावांमध्ये करत आहे। आपण प्रत्येक गावात आपली आशा आणि अंगणवाडी ज्या आहेत त्या ताईंना कोरकू भाषाही येते। सोबतच प्रत्येक PSCला आपल्याकडे काउन्सलर म्हणजे समुपदेशक आहेत। जिथे पण आम्ही असं मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्यक्रम घेतो तिथे आपले काउन्सलर्स पण आपल्यासोबत असतात। जिथे पण अडचण असेल तिथे ते त्या लोकांना कोरकू भाषेमध्ये समजून सांगतात। विदर्भ न्यूज ब्युरो, धारणी।